हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर माहीत आहे का, माझे उन्हाळी पदार्थ चालू आहेत. आणि उन्हाळी पदार्थामध्ये कसं मी आलू चिप्स केले आणि साबुदाण्याच्या कुरड्या पण केल्या आणि मूगवड्या केल्या. आणि आता करत आहे मी साबुदाण्याच्या चमच्याच्या कुरड्या. त्याच्यामध्ये माहीत आहे का, साबुदाणा छान हिरवी मिरची वगैरे मीठ टाकून आणि मेन म्हणजे त्याच्यात आपलं बटाटा किस टाकून बटाटा पण किसून घेतला मी छान. आणि त्याचे मी आता कुरड्या टाकते. साबुदाणा आणि बटाटा या दोघांचं म्हणजे मिक्स करून, साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून याच्या कुरड्या टाकते ताईंनो. आणि खूप छान लागतात, ते खूप टेस्टी लागतात, आपल्या उपवासाच्या पण कामात येतात, मस्त लागतात कुरड्या. माझ्या तर फेवरेट आहेत त्या. तर चला आपण त्या आता कुरड्या करू. आणि कुरड्या कशी करते मी हे पण तुम्हाला सांगते, चला तर. आणि किस पाहू शकता ताईंनो तुम्ही, मी सकाळीच किसून घेतला हा, म्हणजे आपल्याला जेव्हा कुरड्या करायच्या ना साबुदाण्याचे तेव्हाच मी करत असते. आणि पाहू शकता किती छान किस झाला तो. हे आहेत जवळजवळ 1 किलो किस आहे हा. आणि साबुदाणा पण मी रात्री भिजत ठेवला होता. आता साबुदाणा पण दाखवते तुम्हाला. साबुदाणा पण पाहू शकता, छान भिजला साबुदाणा. 1 पाव साबुदाणा टाकला होता मी. आणि पाहू शकता तुम्ही किती आहे, म्हणजे 1 पाव साबुदाणा आणि 1 किलो बटाटा किस टाकते मी. आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढली मी. याला एकदम साहित्य वगैरे काहीच लागत नाही त्यानं, हिरवी मिरची, मीठ, बटाटा किस आणि साबुदाणा. पाणी पण ठेवलेलं आहे मी. आता हे हिरवी मिरची मिक्सरमधून काढली त्यानं, तर हे टाकून देते मी. आणि चवीनुसार मीठ. पाण्याला उकळी आलेली आहे आता. आणि आता मी साबुदाणा पण टाकून देते. तुम्ही पाहू शकता ताईंनो साबुदाणा. आणि चांगली उकळी येऊ द्यायची. साबुदाणा चांगला शिजला पाहिजे म्हणजे नेमका कसा शिजला पाहिजे, तर हा जो साबुदाणा आहे ना, हा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवावं लागेल. आणि आपला साबुदाणा पाहू शकता ताईंनो आता शिजत चाललेला आहे, छान शिजत आहे आता, पाहू शकता. आपला साबुदाणा आता पूर्णपणे शिजलेला आहे. तर आता टाकू आपण याच्यामध्ये बटाटा किस. पूर्ण असा पिळून घ्यायचा, कट असा टाकून द्यायचा. आता हा पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं ताईंनो, कारण की किस आहे ना, तर त्याच्यामुळे माहीत आहे का पटकन शिजते. या किसला काही वेळ नाही लागला शिजायला, त्याच्यामुळे फक्त मी 5 मिनिट राहू देते. छान शिजला बटाटा किस पण शिजला याच्यामध्ये. आणि आपले साबुदाणा पण छान शिजला. आता मी टाकते चमच्याच्या कुरड्या. आणि ऊन एवढी आहे ना, भयानक ऊन आहे. घरात माहीत आहे का, घरात नाही वाहू शकत हे कुरड्या, त्याच्यामुळे वरच आणलं मी. पटपट
तर माझ्या कुरवड्या पण झाल्या ताईंनो. आणि आज काय झालं माहीत आहे का, माझ्या नंदेचं लग्न जुळलं ना, तर त्यांच्याकडची आज पावनकी होती, म्हणजे मुलांकडची. तिकडे जेवण वगैरे होतं सगळ्यांना, आमच्या सगळ्या फॅमिलीला, पूर्ण फॅमिलीला आमच्या. तर मग ते शिदोरी वगैरे देतात ना, आम्ही पण दिलेली होती शिदोरी. त्यांनी जे शिदोरी दिली ना ताईंनो, तर मग घरी आल्यावर माहीत आहे का, सगळ्या आपल्या पुऱ्यातल्या ज्या बाया आहेत ना, त्या सगळ्या जमा होतात. आणि जमा होऊन मग ते जे मेकअपचं सामान असते ना, ते सवासणीचं पूर्ण लेणं देतात आपल्याला. ते माहीत आहे का, एकमेकीला लावतात आणि एवढी मजा येते ना ताईंनो, खूपच मजा येते. आणि हे आहेत नवरींची आई, म्हणजे माझ्या सासू. आणि त्यांना माहीत आहे का, सगळं जे जे आलं ना, ते सगळं लावतात त्यांना. आणि त्यांचा चेहरा पाहू शकता तुम्ही. त्यांनाच नाही तर बाकीच्यांना पण लिपस्टिकपासून सगळा मेकअप करतात. आणि एवढी मजा येते ना, सगळ्या बाया जमा होतात आणि त्यांची कॉमेडी, खूप मजा येते ताईंनो. तसे निघतात आता ग्रुपमध्ये. आणि माहीत आहे का ताईंनो, त्यांचा हसणं बोलणं पाहून माहीत आहे का, आपलाच हास येऊन राहिला. म्हणजे ते एवढी मजा करत आहेत ना, खूप मजा. आणि हे सगळं माहीत आहे का ताईंनो, आपल्याला आपल्या गावातच पाहायला मिळते, शहरात नाही मिळत ताईंनो हे पाहायला. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं हे, कारण की हे खूप कमी पाहायला मिळते. हे जे मानाचं सामान वगैरे, शिदोरी वगैरे असते ना, तर खूप कमी पाहायला मिळते. आणि त्यांची एन्जॉयमेंट पाहू शकतात आपण. आणि अशा प्रकारे ताईंनो मी हा जो ही जी मानाची शिदोरी आहे ना, तर याचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता तुम्ही किती खुश आहेत त्या, आणि किती गमती करत आहेत आणि किती एन्जॉय करत आहेत. तर अशा प्रकारे माझा आजचा हा व्हिडिओ होता ताईंनो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.